नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग यूट्यूब चॅनलवर. तर पहा, सर्वांनाच माहिती आहे की जे आहे एक्झाम येणार आहेत. न्यूजमध्ये वगैरे सर्वकडे अपडेट चालू आहेत. पहा, DMARचं तर भरती येणारच आहे, त्यामध्ये पण डाऊट नाही आहे. DHS पण भरती येणार आहे, त्यामध्ये पण काही डाऊट नाही आहे. फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे. जर अभ्यास चालू केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि अभ्यास करत असाल तर तुम्हाला टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. टेस्ट देत असाल तर तुम्ही किती अभ्यास करताय, त्याचा किती तुम्हाला फायदा होतो आहे आणि तुमचं रिझल्ट कसा यायला लागला आहे ते चेक करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण जे आहे टेस्ट सिरीज घेऊन आलो आहे सक्सेस करियर अकॅडमीच्या मार्फत. या ठिकाणी ₹49 मध्ये खूप कमी प्राईज आहे मित्रांनो. एवढी प्राईज तुम्ही विचार न करता कुठेही खर्च करून टाकता. या प्राईजमध्ये तुम्हाला जवळपास 25,000 जे आहे ते MCQ सॉल्व करायला भेटणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व महत्त्वाचे प्रिव्हियस एक्झाममध्ये जे क्वेश्चन वगैरे आलेले आहेत, तर त्या बेस्डवरच या ठिकाणी क्वेश्चन हे सगळं तयार केलेले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल तर सक्सेस करियर अकॅडमी जे आहे हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहे ते ₹49 देऊन जॉईन करायचं आहे. एनरोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली सर्व सुविधा चालू होऊन जातात मित्रांनो. खूप महत्त्वाची संधी आहे. जॉईन केलं तर तुम्हालाच याचा फायदा होणार आहे मित्रांनो. आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही जे आहे त्याचा फीडबॅक पण द्यायचा प्रयत्न करा. तुम्ही जे काही तुमचे टेस्ट वगैरे देताय त्याचा तुमचा रिझल्ट किती येतोय वगैरे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पहा, या ठिकाणी जो टॉपिक आहे आपला टॉपिक आहे एज क्रायटेरिया काय आहे. बऱ्याच जणांचं या ठिकाणी एजच्या संबंधात प्रश्न होता की सर एज क्रायटेरिया जो आहे तो समजत नाही आहे, आमचं एज बसतं का नाही वगैरे. तर त्या विषयी बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की सर याविषयी थोडीशी माहिती द्या. काही कमेंट पण आले होते आणि 1-2 कॉल पण आले होते की आमच्या एवढं एज आहे या कास्टमध्ये बसतो का नाही वगैरे. तर पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला जे आहे सर्व माहिती जी आहे ऑफिशियल आल्यानंतरच समजते. आता ऑफिशियल जे आहे भरती घेतल्यानंतर जे ब्रॉचर येतं तेव्हा समजते. पण आपण एक अंदाज लावू शकतो की कशाद्वारे, तर मागच्या जी भरती झाली होती ते मागच्या भरतीमध्ये जे आहे काय एज क्रायटेरिया होता. ठीक आहे. मोस्टली तोच राहतो, चेंज होत नाही. ठीक आहे. त्यामुळं तरी पण जे आहे इन सिच्युएशन जे काही होईल ते होईल. पण सध्या जे आहे आपण 2023चा जे आहे तो एज क्रायटेरिया आपण पाहू. मोस्टली हाच असणार आहे. थोडंफार चेंजेस झाले तर नंतर जे आहे शासनाचे जे काही चेंजेस येतील ते आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी टेबल शोईंग द अप्पर एज लिमिट फॉर द वेरियस कॉन्स्टिट्युशनल अँड पॅरलल रिझर्वेशन. ठीक आहे. पहिला आहे या ठिकाणी अनरिझर्वड कॅटेगरी म्हणजे ओपन, जो की खुला प्रवर्ग म्हटला जातो, ज्यामध्ये तुम्हाला 38 वर्षापर्यंत वय जे आहे अर्ज करता येतं. आता यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट बऱ्याच जणाला कन्फ्युजन होतं की समजत नव्हतं की जर आता तुम्ही जर एखाद्या कास्टमध्ये असताल, STचे असताल, OBCचे असताल, कोणत्या पण कास्टचे असताल आणि फॉर्म भरला तुम्ही ओपनमधून, मग तुमचं असं विचार असेल किंवा तुम्ही ओपनमधून फॉर्म भरलेला आहे पण तुम्ही ॲक्च्युअल कास्टची जर तुमची SC ST वगैरे असेल, OBC असेल, जे काय असेल, मग तुम्ही जे आहे फक्त या ठिकाणी ओपनमधून भरल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी 38 वर्षाचीच अट असणार आहे. हे लक्षात असू द्या. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. खूप सिंपल पॉईंट आहे, तरी पण बऱ्याच जणांना याविषयी पण काही कन्फ्युजन असतं, त्यासाठी हे सांगितलेलं. तुम्ही ओपनमधून अर्ज केला तर तुमचं डायरेक्टली हे जे आहे तुम्ही 38 वर्षामध्येच लिमिट आहे म्हणून समजून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी पहा SC ST VJ NT1 NT2 NT3, त्यानंतर OBC आणि SBC एवढ्या कास्ट आहेत. पाहून घ्या यामध्ये कोणत्या आहेत. SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC आणि SBC. स्पेशल बॅकवर्ड कास्ट, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, त्यानंतर मग अदर बॅकवर्ड कास्ट आणि NTचे. ठीक आहे. हे सर्व जे आहे तर कितीमध्ये मोडतात, तर 43 वर्षापर्यंत हे अप्पर एज लिमिट आहे. ठीक आहे. एवढ्यापर्यंत मी वयाची अट यांना दिलेली आहे. त्यानंतर आहे पर्सनल विथ डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी 45 वर्षाची या ठिकाणी एज लिमिट देण्यात आलेली आहे. तोपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता 45 पर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन अँड अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त. यामध्ये जर तुम्ही असाल तर त्यामध्ये तुम्हाला 45% अर्ज करता येतं. यामध्ये आता महत्त्वाचं पहा, तुम्ही जरी ओपन असताल, ठीक आहे, ओपन जरी असले पण तुमच्याकडे हे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी सूट ही 45 वर्षाची असते. ठीक आहे. लक्षात असू द्या. एवढं सिंपल करून सांगतोय म्हणजे तुम्हाला कुठेही अडचणी येणार नाही, कन्फ्युजनही होणार नाही, अडचणी येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे डिग्री किंवा डिप्लोमा होल्डर इन
पार्ट टाईम म्हणजे जे आहे या ठिकाणी अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी, अंशकालीन उमेदवार जे आहेत यांच्यासाठी 55 वर्ष. पहा अंशकालीन जे आहेत अगोदर पहा तुम्ही तुमच्याकडे अंशकालीन पदवीधर आहे का, पदवीधारक आहे का. मोस्टली जे आहे तर खूप कमी असतात हे, तर अगोदर चेक करा. जर असेल तरच तुम्ही या ठिकाणी 55 वर्षापर्यंत लिमिट आहे. बऱ्याच जणाला 2023मध्ये जे आहे अंशकालीनमध्ये कन्फ्युजन होतं काय आहे म्हणून. ठीक आहे, किती लिमिट आहे वगैरे. त्यानंतर पहा नेक्स्ट या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे वॉर्ड ऑफ एक्स फ्रीडम फायटर म्हणजे माजी स्वातंत्र्य सैनिकांचे जे पाल्य वगैरे त्यांच्यासाठी जे आहे 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. एक्स फ्रीडम फायटर वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी किती आहे 45 वर्षापर्यंत त्यांनी अर्ज या ठिकाणी करू शकतात. तर त्यांना जे आहे टोटल 45 इयर्सपर्यंत दिलेले आहे. तुमचे कास्ट वगैरे काही असेल इन रेस्पेक्टिव्ह तुम्ही या वयाच्या अटापर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर स्पोर्ट पर्सन, बरेच स्पोर्टचे पण काही विद्यार्थी असतात, खेळाडू असतात, तर त्यांच्यासाठी जे आहे 43 वर्षापर्यंत वयाची अट दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी DMRमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा एक्स सर्व्हिसमॅन. ठीक आहे, एक्स सर्व्हिसमॅनमध्ये जे आहे पहा माजी सैनिक. यामध्ये दोघांमध्ये वेगवेगळा फरक आहे, लक्षात असू द्या. वॉर्ड ऑफ एक्स फ्रीडम फायटर माजी स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य. ठीक आहे, आणि एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकाचा. ह्या दोन्हीमध्ये वेगवेगळा फरक आहे. तर यामध्ये व्यवस्थित लक्ष देऊनच हे पाहूनच फॉर्म तुम्हाला भरायचं. स्पोर्ट पर्सनसाठी 43 आहे. त्यानंतर याच्यासाठी जे आहे पहा सैनिक सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. ठीक आहे, तर हे सर्व पाहूनच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात, तर पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर देअर विल बी एज रिलॅक्शन ॲज पर द इयर्स ऑफ एज रिलॅक्शन ड्यू टू कोविड. हे कोविडच्या पिरियडचं आहे, हे सध्या तर काही लागू होणार नाही. तर अशा प्रकारे हे जे आहे अशा प्रकारे ही वयाची संपूर्ण अट आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती जवळपास या ठिकाणी दिलेली आहे. ही पूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. अदरवाईज तुम्ही याचं जे आहे स्क्रीनशॉट पण काढून घ्या. या अशा प्रकारे हे स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे, 8 जे एकूण 1 पासून ते 8 पर्यंत आहे. तर या ठिकाणी पहा या 1 पासून ते या 8 पर्यंत आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला जे आहे नंतर याचा फायदा होईल. तुम्हाला नंतर कन्फ्युजन पण राहणार नाही आणि नंतर तुमचा याचा फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.